नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे आपले महान असे राष्ट्र. या महान अशा राष्ट्रात हैदराबादचा तो MIMचा राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी महाराष्ट्रात त्याच्या 100पेक्षा जास्त सीट पार होतात. पण सन्माननीय माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या मुंबईत केवळ 6 सीट निवडून आल्या आहेत आणि त्यात MIMच्या 8 सीट. आपला महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे अतिशय घाणेरडं राजकारण करून ठेवलं आहे लोकांनी. लोकांना काडीचा इंटरेस्ट नाही राहिला त्या राजकारणात. अशाने आपल्या महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. आदरणीय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही एवढीच विनंती करतो की ह्याच्या अगोदर एवढं नीच राजकारण, घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. मुंबईत भारतीय जनता पार्टीला जे श्रेय भेटले त्यात मोलाचा वाटा, यात हिस्सा तुमचा होता शिंदे साहेब. आजपर्यंत इतिहासात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत येऊन हरवण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. पण शिंदे साहेब तुम्ही फुटलात आणि ही आज अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. तर शिंदे साहेब, तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुमच्यावरती जो गद्दारीचा स्टॅम्प असलाय ना, तो शिक्का जर मागे घ्यायचा असेल ना, तर साहेब तुम्ही परत आहे ना उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला टाकूया. आज राजसाहेब उद्धव साहेब एकत्र झाले का? मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठीच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी. तर शिंदे साहेब, तुम्हाला एक सामान्य नागरिक मुंबईचा म्हणून एवढीच विनंती करतो की साहेब तुम्ही परत या. जे काही झालेलं आहे राजकारण आहे, राजकारणात अशा चढ होतात, छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. पण हे जे राजकारण आहे ते नीच घाणेरडं राजकारण झालं आहे गेल्या 3-4-5 वर्षात. म्हणून शिंदे साहेब, तुम्ही खरंच पुन्हा तुमचा पक्ष घेऊन महाविकास आघाडी म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यासोबत महायुतीसाठी युती करावी, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला, आपल्या मुंबईला मराठी उमेदवार, मराठी महापौरच भेटेल, जे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपली मुंबई आहे, आपल्या महाराष्ट्राची मुंबई आहे, त्याचबरोबर देशाची पण आहे. पण आपला मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि हा शिवसेनेचाच असला पाहिजे आणि आपला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच असला पाहिजे. तर तुम्ही शिंदेसाहेब खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही मावळे मानता, तर त्यांचा आदर, त्यांचा सन्मान म्हणून तुम्ही पुन्हा राज आणि उद्धव साहेब यांच्याशी युती करून जुने राजकारण, जुने राग विसरून पुन्हा मैत्रीत रूपांतर करून पुन्हा एकत्र व्हावे ही नम्र विनंती. धन्यवाद.